1,000 रुपये देत असन तर पाठवा कोणाच्या याच्यावर मोबाईलवर गी फोनपे पाठवा ना, देन ना. नाही म्हणे. हो, तुम्हाला जास्त दिवस तर झाले नाही म्हणा आजी, पण आज नाव ठेवणं आहे त्या पोरीचं, आपल्या ज्योतीच्या पोराचं. कसं व माझ्याजवळ खरंच नाही आहे व, 200 रुपये उरले आहे व, आणि त्या 200 रुपयात का होती जी भेंड. हो, तुमचंही बरोबर आहे. 3-4 दिवस तर झाले तुम्ही चालले, तर कंपनीत तर महिन्याचा पेमेंट होते, ॲडव्हान्स तर देत नाही. कसं करावं जी मग आता. बरंही नाही वाटत ना जी. दुसऱ्या गावात असतं तर काही वाटलं नसतं, म्हणलं असतं का नाही बाई येणं नाही झालं, पण आता गावातल्या गावात तर जावंच लागन ना. आणि खाली हातानं चांगलं तरी वाटते का जी. हे लाडकी बहिणीचे भेटले असते म्हटलं तर काही चांदीचं मांदीचं थोडंसं केलं असतं त्या पोराले, तर ते तर जाऊ द्या, पण इथं कपड्याची सोय नाही लागून राहिली जे आपल्याला. निदान त्या पोरीले साडी माडी, त्या लेकराले एखादी ड्रेस हलका पतला घ्या नाही लागन का जी. कसं करू जी मी. उद्या बापा, मला ना असा लडकुंड्या जीव आला जी. तुम्ही ना कामाला नाही जात बरोबर, काही नाही. आता वेळेवर कामाला चालले. मार 2-3 महिने घरी बसाले. आता सांगा बरं, चांगलं वाटते का. आता बाईचं काही असतं तर बाईले म्हणलं असतं बाई नाही आहे, पण ते तिच्या पोरीचं आहे ना. आपल्या ज्योतीचं ते पोरगी माहीत आहे कशी आहे. तर माय मावशीनं काहीच नाही आणलं बाई, माय मावशीनं काहीच नाही आणलं बाई अशी नाही म्हणत. आणि नाही गेलं तिकडूनही बरं दिसणार नाही. हो ठेवा. काय करावं तर मला तर विचारच आला बाई. काय करावं जी आई, पैसे नाही काही नाही. आता असं वाटून राहिलं दुसऱ्या गावले असतं तर बरं झालं असतं बाई. बहाणा तरी झाला असता, नाही आलो असतं तरी कोणताही बहाणा मारला असता. तर गावातल्या गावात कोणता बहाणा मारू सांगा बरं. करायला जावं लागन थोडंफार तिले. बाई म्हणे ये जो म्हणे लवकर, तर काय म्हणून बाई आली नाही म्हणून हे बबिता. आता पाय बाई, ह्या लागण असो त्या पोरीले व एखादी हलकी पटली साडी घ्या लागन. त्या पोराले काही एखादी ड्रेस माळ घ्या लागन. जाऊ दे, काही घेतलं नाही चांदी मांदीचं राहू दे, कधी घेजो. काही ते पोरगा काही आता दुसऱ्या 5 दिवसाला घेजो, पण आता ड्रेस मेच तर घ्यास लागन व. मावशी बाई तू शक्की तर विचारे, काय नाही काही तर घ्या लागन हो बाई. एक काम करू बाई, माझ्या दवाईचे पैसे आहे बाई 1,000 रुपये, त्याच्यात एखादी ड्रेस घेऊन ये 200-250 रुपयाचा, आणि एखादी साडी घेऊन ये बाई, होऊन जाते. राहू दे, माझ्या दवाखान्याचे 2-3 दिवस लेट, एवढं काय आहे. जी आई, तुमच्या दवाईचे पैसे नाही लिहूशा वाटत मले. अजून मंदात कशानं काही झालं तेवढेच पैसे आहे, 1,000 रुपये राहू द्या तुमच्या जवळ. हे लाडकी बहिणीचे आले नाही ना, आजची 15 तारीख असून. मग कसं करावं तर काय. ते जरी आले असते तर काही फीले दिले असते पिंकीचे, आणि इकडून तिकडून करून हे झाले असते. आता कामात हे पिंकीचा बाप घरी होता तर कामाला गेली तर ते पैसे घरात झाले. तुमचे माये सगळे घरातच चालले का नाही. घरात काय नाही लागत जी आई. मग आता खरंच बाई, आज बिलकुल पैसे नाही आहे जी माझ्याजवळ. कसं करावं कसं नाही. तर तुला तर म्हटलं मी नाही म्हणून बाबीचा डाव दे ना. म्हातारीश बाई आहे बाई मी, काय एवढं. आणि देतो ना मग नंतर. दवाई आणली नाही ना आता सध्याची, वापरून घे नंतर मग त्या पोट्याला मागून. नाही तर मग का नाही मी पाहिन कोणाजवळून उसने मागीन. ते हे नाही का आपले ते राहुलचा ह्यो म्हणते आजा त्याच्याकडून घेऊन त्या भाऊकडून, आणि मग त्याची औषध आणून घे, मग त्याची देऊन देते तू लागेच. हे काकाजी का आपले अंताचे सासरे का, त्याच्याकडून घ्यान का तुम्ही. हो त्याच्याकडून. ते ना चांगले भाऊ आहे. म्हणलं ते एका शब्दात देते, तेवढं काही नाही आहे. वापस देऊन देऊ आपण, एवढं काय. निर्मला बाईच्या घरी गेली नाही का तू बबिता, बहीण असून सक्की. मी चालली होती बिचारे वैद्याच्या इकडं, त्या हिच्यासाठी साडी पाहतो म्हटलं ज्योतीसाठी, आणि एखादी ड्रेस पाहतो म्हटलं लेकरासाठी तिच्यावाल्या. खेळून पाहतो म्हटलं एखादी. खेळून तर आपल्या गावात भेटणारच नाही म्हणा. पहिले साडी घेणार नव्हती मी, पण आता बरं वाटत नाही मला. मी म्हटलं काय नुसता ड्रेसच द्यायचा आहे, जॅम्परचा पीस. एका साडीवरूनही थोडी गेली म्हटलं, जाऊ दे म्हणलं. तर देतो बाई 200-250 रुपयाची साडी पाहतो, आणि एखादी ड्रेस मेस पाहतो म्हटलं 500 रुपयापर्यंत, दोन्ही 500-600 रुपयापर्यंत बसत घेऊन येतो. तर चालत ना. तुला घेतले वाटते आहे ना कपडे. आता काय सांगू तुले चंदा, फोन चालू आहे माय लावणं 1,000 रुपयासाठी. इकडं तिकडं यायच्या म्हटलं पिंकीच्या बापाला भेटत असं ॲडव्हान्समध्ये, तर पहा म्हणलं. पण ते आता झालेच किती दिवस हो, 5-6 दिवस झाले की चालले ते. तर आणि त्याला भेटणार का पैसे. आणि कंपनीत एखादा माणूस भेटते म्हणते, म्हणून मग का नाही ते देऊन नाही राहिले. तर माझ्याजवळ काही आहे नाही बाई. आता या आईजवळ आहे 1,000 रुपये, तर त्याचे ते औषधीचे आहे. त्याला औषध नाही घेतलं का ते गाय भरल्यास गोय भरल्यावानी करते. मला काही त्याच्याजवळचे घेऊशा वाटून नाही राहिलं बिचारे. कसं करावं तर माय बाई. हो का हो. आता पैसे आता मी म्हटलं 500-600 रुपयात दोन्ही बसन बा म्हटलं घेऊन येतो. त्याला काय मी उधारी तर आणून राहिली हो बबिता. एक काम कर ना,
तूही 200 रुपये असन त्याला देऊन दे, 200-300 रुपये, आणि उधारीतच घे. मी तर चालली उधारीत घ्यायले. हप्त्याचे देता येते 100-100 रुपये. उधारीत घ्यायले काही नाही बिचारे. माय नंदेल साडी नाही घेतली होती का मांग, त्याचे पैसे अजून द्यायचे साय ना त्याचे. तो नाही म्हणन का मागचेच पैसे नाही दिले ना, आता अजून कसं काय उधार देऊ म्हणलं. तर त्याचे ते पैसे द्यावं लागन का नाही पहिले, म्हणून म्हटलं 1000 रुपये. मग नवीन घेता येते आपल्याला. तो देणार तरी का? नाही देत नाही तो. तसा देतच नाही. जुने पैसे भरल्याशिवाय नवीन पैसे देत नाही बाई बबिता. आता माझ्याजवळ हाय गी बाई, पण ते माझ्या पोराचे होय रोशनचे, त्याला कधी बी कामी म्हणजे ते कधी मागते बिचारी. मग अंदातल्या मधात कुठून देईन बाई मी तुला दिले तर. बाई चंदा देऊन दे माय तिले 1000 रुपये. हो बाई हो त्याच्यावरचे वा मी देईन बाई तुले. उद्या परवा देतो बाई मी तुले, नाही तर उद्या संध्याकाळी आणून देतो मा बाई. देऊन दे मा तिले आजच्या दिवस तिची नड भागव. हो बाई वा देव बाई हो चंदा. काय करावं मला विचार झाला बाई आता. बरं ठीक आहे, चाल मग चाल घेऊन येतो मी. पैसे आहे माझ्याजवळ, गिवड आहे म्हणा पाकिटात झांपरमध्ये ठेवलेले. चाल मग देतो तुझ्या नावाचे 1000 रुपये तुला देऊन देतो. पण दे जो बाई 1-2 दिवसात मला बबिता, कारण की ते पोट्ट्याचे होय. ते पोट्ट कधी मागते व त्याला कॉलेजमध्ये जायचं असलं का त्याला कामी पडते. मग वेळेवर मी कुठून देईन हो बाई. देतो मी चंदा वापेस देतो ना. अहो हे पण लाडक्या बहिणीचे आले तर ते देईन, नाही तर मग मी कुठूनही आणून तुला देईन बाई. माझ्या बहिणीलाच मागीन 2-4 दिवसांना लागेल, तिच्याकडून आणून देईन. पण आज दिवस असा आहे का तिलेच मागीन का हो मी पैसे बिचारे. सांग बरं काय म्हणन मले. माझ्याजवळ आहे नाही हो, मी तुला कसेही देईन लागेच. कुठूनही आणून देईन. पण आता माईवाली गरज आहे ते भागव. बाईचं काही असतं तर मी एवढं टेन्शन नसतं घेतलं बिचारे. पण ते माझी बहीण लेख होय ना हो, पहिले शेकडी पोट्टी आहे. चाल ना देतो ना. चाल ना मग सोबतच चाल ना, सोबतच चाल. तुझी पसंत आहे थोडीशी बरी आहे तर सोबतच घेऊ म्हणलं. रोशनीला नेणार होती बिचारे, पण ते रोशनीच्या इकडून आली मी तर ते घरात वाकून पाहिलं तर तिच्या घरी धामधूमच आहे बाई. मी म्हटलं काय ते कामातच दिसली, मी काय आवाज दिला नाही, चालली होती इकडून एकटी. तर तू दिसली मला बसून इकडं बाहेर उभी. तर चला बा म्हणलं इले विचाराव एक शब्द. चाल मग मी तिकडून मागून दरवाजा लावून येतो. बरं वाटून राहिलं का तुम्हाला ताई आता? हो बरं आहे आता बरं आहे. माहित काय हो 1-2 दिवसात ते माहित नाही बिचारे. थंडी नव्हे का काय नव्हे तर ते जांब खाल्ल्या नव्हे का तर बिचारे. थंडीच लागे. आता बरं आहे, गोळ्या घेतल्या दवाखान्यात गेली तिथं बरं आहे. बरं उद्या संध्याकाळी चालली तू का आज चालली? नाही जी आजच जाणार होती मी ताई, पण मग हे श्यामजीनं नाही म्हणलं ना म्हणे राहू दे म्हणे, आज म्हणे ते नाव ठेवणं आहे. तर मग मी काय गेली नाही. मग उद्या जाईन बा म्हटलं, सकाळी उद्याच पेपर आहे तर सकाळीच निघीन मी. याच्याच गाडीवर श्यामजीच्या नेऊन देणार आहे. मग तिकडंच राहीन म्हटलं 2-3 दिवस. जाय उद्या सकाळी जा. हो बरं नाही वाटत ना. आता श्यामजी ते सूरजसोबत काम करते ना, तर मग तिच्या बहिणीचं म्हणल्यावर बरं नाही वाटत. कपडे गिपडे झाले असेल ना त्या घरचे घेऊन. आज घेणार होती वाटते ना. सकाळी केला होता जी फोन, आई म्हणे जाणार आहे म्हणे कपडे घ्यायले. मग आता फोनच नाही केला. जाऊ दे घेत असन कपड्याच्या नांदात नसन केला फोन. ते अभ्यास गिभ्यास झाला का श्वेता? अभ्यास गिभ्यास झाला? चालू आहे ना अभ्यास ताई मायावाला. काल रात्री तुमचं काय झालं होतं? भाऊजीचं तुमचं काय झालं होतं ताई? आवाज येत होता मला. मी म्हटलं येऊन पाहू म्हटलं तुमच्या रूममध्ये. श्यामजीला म्हटलं जाऊ का म्हटलं मी त्याच्या मंदात. म्हणे श्यामजी म्हणे नको जाऊ म्हणे त्याच्या मंदात. म्हणे त्याचं काय म्हणे थोडं होत राहते म्हणे आणि मिटून नाही जाते म्हणे. त्याचं नको विचार करू म्हणे. तुम्ही येत होती नाही तर तुमच्या रूममध्ये. काय सांगू आता तुले. रात्री रुद्रले दना 2-4 दणके दिले बिचारे ठेवून त्याच्या बापानं. हे पोर काय होते त्यानं आता काय वेळे पर्यंत म्हणलं सामर्थ्य त्याला काही जास्त ये नाही. तुला येत नाही का पैसे वाया चालले आमचे. असं झालं तुला काढूनच टाकतो बकऱ्यात देतो असे तसे करून राहिले होते ते. म्हणून मग मी चिडली. मी म्हटलं हायच केवढूसा जीव तो. होते ना म्हटलं करते ना म्हटलं तो अभ्यास गिभ्यास. येते ना म्हणलं त्याच्यासाठी लेकरासाठी झालं आमचं. काय सांगू आता लयच गरम दिमाग आहे ते आलाय हो. बासराय बी हाय गे म्हणा हाय गे. थोडेसे भाऊजी थोडेसे हेच आहे म्हणून मला आवाज येऊन राहिला होता. पण मी म्हटलं जाऊ का नाही मला असं वाटलं का बाई तुम्हाला मारून तर नाही राहिले. मारत गिरत नाही होते मारत नाही. धाक दाखवते मध्ये एकच टेम्पो मारी आणि एकच लात मारी आणि एकच डिशू मारी असे म्हणत राहते ते. मारत गिरत नाही पण. हो का? बरं आहे मग तुमचं वाला. शांभाऊ आले आज घरीच आहे बा शांभाऊ. तुमचं काही हाय घे का सूरज कडून पार्टी वाटी आज? असं ना काही नाही काही इकडे तिकडे फिरून राहिले. भले माझ्या कुठं होता बा वहिनी. दादा रोजच पार्टी करते त्याचं नाही. एखादी वेळेस मी न केलीत का होते मा बायकोला भरता होता का तुम्ही वहिनी? काय होते आता कशी बोलते भाऊ पाय. जाऊ दे एखादी वेळेस पेले तरी काही नाही. आज असं म्हणा यायचं मला आता त्याच्या घरी कार्यक्रमच आहे. आज असं ना तुमचं पार्टी गिटी नाही हो काहीच नाही. लहान लेकराचं नाव ठेवून आहे. पार्टी वाटी कुठं हो? मोठ्या माणसाचं आहे का बड्डे ते असतं तर मग काही नाही.
लहान लेकराच्या याच्यात नाही हे करता येत आपल्याला. त्याचा बाप तर लय खुश आहे आज आपले ते जतीन भाऊ. बापा बापा ते सूरज आणि जतीन भाऊ कधी बोलत नाही, आजही बोलून नाही राहिले. पण ते इकडं तोंड करते तिकडं तोंड करते, एकमेकासोबत काही अजूनही बोलत नाही. नाही पण आता बोलायला पाहिजे ना. आता एक लेकरू झालं, हे सूरज भाऊच नाही का थोडेसे तेडे दिमागाचे आहे, तेच नाही हे करत. माहित नाही ते रोशनी आहे म्हणून बरं आहे त्याचं लव्ह मॅरेज झालं. तर दुसरी असती तर बस बापा रोजचे जोडबे मारले असते का काय, तर बायकोली माहित नाही. ती वहिनी रोशनी नाही रोशनी काही कमी नाही. रोशनी सुरत पण नाही म्हणलो. मग ती ऐकते का? ती नाही ऐकत. पण रोशनी नाही आहे तेवढी. आता मी पाहत नाही का त्याला. तुम्हाला नाही माहित वहिनी. असं, हो का? हा बरं, लग्नाच्या आधी बरं. हे लोक भेटे घेते ना, काय तुम्ही राहू यायच्या कशी म्हणलं. आहे इथं? मला माहिती आहे ते कशी आहे कशी नाही तर. शांती. हे बरोबर नाही काय, आंघोळ करतो ना, आंघोळ करतो आणि थोडसा आराम करतो, मग जाईन सूरजच्या घरी. तिथं राहून काही मला शेंगा काढ म्हणतो, त्यासोबत बसून बिचारे आई काय म्हणा बोंबलं ना, शिवा देईन ना तो फुले. हो हो ते तर बरोबर आहे म्हणा. बुडीन पाहिलं गेलं तर आम्हाला शिवा द्याल. आई दिसलं नाही सकाळपासून, कामाला तर गेलं नाही. कुठं आईची असं बाई बाहेर बसलेली, जाऊ दे कुठं नाही कुठं. अगं घरात आली का किटकिट किटकिट लावते, हे असं काऊन आणि ते तसं काऊन, आणि हे फडा इथंच टाकला आणि दरवाजातच टाकला आणि हे बघा बकेट जाग्यावर नेऊन ठेवली नाही. लय किटकिट करते बुडी, जाऊ दे बाहेर बसलेली बरं आहे. झोपणं लवकर बाई काम पडले आहे ना घरात. आज असं दादाचं नाव ठेवणं आहे छान छान बाई. मग तुला संध्याकाळी मस्त ड्रेस घालून दे ना छान. हा आता झोपून जा मग. जुजू जुजू बाईची जुजू जुजू जबो स्माइली. कायची बडबड करून राहिली हो बापा, ये झोपूनच नाही राहिली. बरं झालं आई ही आली आहे, बबिता मावशी गी आहे म्हणून मी अंदर आणलं हिला झोपाले. हे नाही झोपून राहिली, झोपाले झोपणं बाई झोपणं. बाबा ड्रेस घातला तुला, साडी तर घालायला लागत होती तुला रोशनी. काय म्हणून राहिली जी तुम्ही? साडी घालायला लागत होती, साडीत मला काम करता येते केवढी मोठी, म्हणून ड्रेस घातला मी. आता बाहेर तोंडे इथं काय करून राहिली? बाहेर सर्व बाय आहे, तू इथं घरात येऊन बसली लेकराला घेऊन. चांगलं वाटते का? तू आई गी मावशी गिवशी सगळे बाय आहे. आईनंच पाठवलं मला इथं. आई म्हणे बाईले झोपून दे म्हणे, तिला झोप लागली म्हणे, म्हणजे संध्याकाळी चांगली खेळण म्हणे, जागी राहीन म्हणे, म्हणून तिला झोपून देऊन राहिली. तुम्ही आले नाही इथं मला सांगून राहिले. साडी तर घालायला लागत होती, पाहुणे पाहुणे घरात आहे ना, साडी नाही घातली ना, घालून पडून राहिली जगलं ते. अशी काहून बोलून राहिली जी सूरजजी मला तुम्ही? जसं काय साडी घालून तिथं नाचा लागून राहिलं खरं. मास नाच आहे खरं, अशासारखे बोलून राहिले. घातली नाही घातली काय फरक पडून राहिला? घालतो ना कार्यक्रमाच्या वेळेस. घालाली तुमची बहीण नाही घालत का ड्रेस? जीन्स घालते तुमची बहीण तर. बहिणी नाही काही म्हणन, बायकोनं म्हणन ड्रेस घातला ड्रेस घातला. घातला तर काय झालं मग? ड्रेस घालायला नाही म्हणलं मी तुला काही. अहो आज नको घालू बा, साडी घालायला लागत होती, कोणी येते जाते चांगलं वाटते का म्हणून म्हणलं. एवढी अक्कल आहे मला, समजते मला एवढं. घालतो ना, थांब ना, साडीत फिरता नाही येत, काम करता नाही येत व्यवस्थित, म्हणून आताच्या पुरतं मी ड्रेस घातला, मग नंतर साडी घालतो ना. जा तुम्हाला आई पाहून राहिली होती किती वेळची. आई पाहिले ते फुलं आणायचे राहिले ना, फुलाचा ऑर्डर दिला होता ना तुम्ही, जा ना मग. त्याची काही कायची बोंबलून राहिली, फुलं नाही आणले करून. ती ताईच्या सासू नाही दिसून राहिली जी कुठं गेले तर. आलेच नाही ते सकाळपासून नातवाचं नाव ठेवणं आहे तरी पण आलेच नाही. तो जतीन आहे घरी जवाई, तो येऊन राहिला. ते दोघे जण नवरा बायको कौसुक आपण त्याचेवाले आई बाबा गेले इथं ते जीवाच्या घरी. जीवाच्या नवऱ्याने मारलं म्हणते तिले, तर ते आणायला गेले तिथं. काऊन मारलं काऊन नाही तर पाहायला गेले तर ते नाही आहे. हा माय बाई मारलं का जी जीवा ताईले? लस मारकुंड आहे जी तो नवरा तिचा, लस मारकुंड आहे. ते कसं मारकुंड नवरा पाहिजे होता तेव्हा समजलं असतं तुले. मी भेटलो ना तुला घरी, हे माझ्या करून नसता. बापा बापा काय गरीब आहे जी तुम्ही. तुमच्यासारखा गरीब माणूस शोधून सापडणार नाही. लाज आहे का नाही रे तुमच्या दोघाले? पाया बसल्या आहे बिचाऱ्या घरी आणि तुमची बडबड बडबड रोजच. एक दिवस तरी शांत राहत जाणार रे बापा दोघे जण. उघड तुम्ही काय कशा हसून राहिली आई? आणि तुम्ही खावण्याचे केस केले आई? कसे दिसून राहिली केस? हा होय हे कोणा करून दिले तुला केस? नालाय कोणाच्या हसून राहिले दोघंच्या दोघं फकड फकड. अरे केसच करून राहिली होती मी, केस करून राहिली. तुमचा आवाज आला घरात, कटकट चांगली वाटते का बिचारे? व्हा ना हसून राहिले मार. केसच करता करता आली इकडं. जाय मग ते पहिले केस करतो कशी कशी दिसून राहिली जाय. इतर फिसक्या मार हसून राहिला करतो ना केस. केस करता करता इकडं या लागलं तुम्हाला चुपचाप करायला. अय बाई कर ना बाई पटपट. व साडी माडी घाल. झोपलीच नाही का हे? तिथेच तर झोपून राहिली, झोपलीच नाही थोडीशी झोपण म्हटलं तर. बरं पाण्यात टाकतील तू, तयारी कर. मी हलवतो तिला, झोपवतो मी बरोबर. जाय मग केस करतो आणि टाकताय वरी तू पाण्यात. हो बरं झालं बाई ते जवाई पोचले घरी. याट तरी भेटला पाहिजे बाई मला लवकर. पोटी कशी आहे ना कशी नाही, लढत तर लय होती होते.
आम्हा अंता झाली ना तयारी हो तुई वादी हो. चाल ना मग घरी चाल. माय निर्मलाबाई राणीच्या घरी चालली हो मी. राणीचं पोट लय दुखून राहिलं हो बिचारे. तिची तब्येत लय खराब झाली. हे लोक कपडे घ्यायला गेले होते ना तर ती काही गेली नाही. तिला न्यायचं नव्हतं का काम हो. तिचं लय तब्येत खराब झाली हो बिचारी. लय लढून राहिली होती. माय मन लागून नाही राहिलं हो. मला जावं लागते बिचारी तिकडं चालली हो मी. पोट दुखून राहिलं. 5 वाजता महिना चालू आहे हो तिला. असं कसं पोट दुखून राहिलं व. काय माहित का बाई. गेल्यावरच माहीत पडन बापा. तिथं आता दवाखान्यात नेलं का नाही नेलं. जवाई पोचले म्हणा ते आता घरी. नेलं असं तर अजून फोन करतो ना ऑटोत बसताना विचारतो ना. माय मन नाही लागून राहिलं बी. जातो लयच लढली होती पोट्टी. तडपूड लढून राहिली होती. अरे देवा. जाय बापा पटकन मग जाय. आता बायाले बोलवायला गेलती का नाही मी तर ऑटो दिसला 2-3 सीट आहे. जाय लवकर भेटून तरी जाय तुले. जा. हो का ऑटो आहे का मग. जातो बाई मी मग. रावले नाही ना घरी. ते गेला ऑफिसमध्ये त्याच्या. नाही त्या पोट्याला तरी घेऊन गेली असती. बरं झालं ऑटो आहे तर चाल बाई मग मी पटकन जातो तरी. दगड आहे व तिथं. आताच मला ठेस लागली बिचारे. पडून जाशील व अंता साडी घालून नाही पाहिलेस तू. निर्मला बाई माझ्या पोट्टीतच मन आहे हो. पोट्टीचं चांगलं झालं पाहिजे हो बाई व. धडधड करू राहिली हो माझी छाती. टेन्शन नको घेऊ. आरामशीर जाय. होते सगळं बरोबर. जाय. फोन घेऊन करजो अंता. फोन करजो मला. हो बाई फोन करतो ना. अंता तर गेली बापा राणीच्या घरी. राणीची हालत खराब आहे म्हणते तर मी काय म्हटलं मी दुसरं चॅनल चालू केलेलं आहे. एका चॅनलवर मला 2-2 व्हिडिओ टाकता येत नाही तर त्याच्यामुळे नाही का दुसऱ्या चॅनलवर मी व्हिडिओ टाकलेला आहे. त्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि लवकर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि सांगा मी त्या चॅनलवर राणीचे आणि तिच्या घरचे सगळे व्हिडिओ टाकत जाईन. कारण की एकाच चॅनलवर मला एवढं सगळं टाकता येत नाही आहे. खूप हे होते म्हणजे त्याच्यामुळे तुम्ही नाही का त्या चॅनलला थोडं सबस्क्राईब करा आणि मदत करा मला. तसं तर मला अजूनही एकही पेमेंट भेटलेला नाही आहे. पण दुसरं चॅनल चालू केलं आहे मी तर थोडं पहा मग. बघा थोडं ते म्हणजे राणीचे व्हिडिओ त्या चॅनलवर टाकणार मी. तसं सपोर्ट करा मला आता तुम्ही. मेहनत चालू आहे माझीवाली. पण ह्या चॅनलवर एवढं दाखवता येत नाही माझं एका चॅनलवर. तर म्हणून मग का नाही मला दुसरं चॅनल चालू करायला लागलं. त्याचावाला लिंक मी का नाही ह्यावाल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. तर तुम्ही तिथं जाऊन त्या चॅनलला लाईक शेअर करा त्या चॅनलला. ठीक आहे. भेटू मग उद्या आपण. आता आपल्यावाला नाव ठेवणं तर आहे ते तर उद्याच होणार. म्हणून एका चॅनलवर 2-2 व्हिडिओ टाकायला खूप अवघड जाते. चॅनलवर मी व्हिडिओ टाकलेला आहे. त्या चॅनलवर बघा, सबस्क्राईब करा आणि राणीचे सगळे व्हिडिओ मी त्याच चॅनलवर दाखवणार. काल मी व्हिडिओ टाकला नाही कारण की माझ्या याच्यात बॅलन्सच नव्हतं. आज सकाळी बॅलन्स टाकलं. लवकरात लवकर सबस्क्राईब वाढवायचे तर ते पण वाढत नाही यायची. तर तुम्ही व्हिडिओ बघताना ते व्हिडिओ आवडल्यावर थोडं सबस्क्राईब करा. जर व्हिडिओ आवडत असेल मनापासून तर नक्की सबस्क्राईब करा. मला मदत होईन जी. तुम्हाला माहीत आहे मला छोटं बाळ आहे. छोटं बाळ पाहून मला सगळं करावं लागते घरचं वगैरे. तर खूप म्हटलं आवड पण आहे व्हिडिओ बनवायची आणि तसं मेहनत पण घेते. पण आता ते काय माहीत कधी होईल. लवकर सबस्क्राईब वाढलं पाहिजे म्हणतो पण ते वाढतच नाही आहे. वाढन म्हणा असं काही नाही. पण त्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही. व्हिडिओ आवडत असेल तर. तसं मी राणीचा व्हिडिओ तिथेच टाकणार. राणीची सगळी स्टोरी तिथेच टाकणार त्या चॅनलला.